6,000 रुपये कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील लाडक्या बहिणीनं. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. 19वा हप्ता जानेवारीचा, तो पण त्यामध्ये कॅल्क्युलेट करा. जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला दिला जात आहे. सोबत जेवढे पण तुमचे मागील हप्ते राहिलेले असतील ते मागील हप्ते पण तुम्हाला मिळतील. आता कोणत्या कंडिशनमध्ये मिळणार आहेत तर बघा, KYC करायला तुम्हाला सांगितलं होतं, परंतु भरपूर बहिणींनी KYC चुकीची केली, बरोबर ना. त्यांना आता 31 मार्चपर्यंत KYC करता येणार आहे. KYCमध्ये तुम्ही जे पर्याय चुकीचे निवडले होते ते दुरुस्त करून ते बरोबर करून घ्या. ओके, ते KYCचे जे पर्याय ते तुम्ही दुरुस्त करून जरी बरोबर केले तर तुमचे जेवढे पण मागील हप्ते थांबलेले असतील ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणींनो. त्यामुळे तेवढं काम करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढे पण तुमचे मागील 2 असो, 3 असो, 4 असो, जेवढे पण हप्ते थांबलेले असतील ते मागील हप्ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारीचे 1,500 रुपये मिळतील फक्त. हप्ता येईल आता कोणत्या क्षणी.